भेट उद्या बोलतो. स्मिता वाघ यांना तिकीट दिल्यामुळे तुम्ही नाराज वगैरे आहात? हो हो मी करतो फोन. सर, स्मिता वाघ यांना भाजपकडनं तिकीट दिल्यानंतर तुम्ही नाराज वगैरे झालात की काय? सर, बोला. साहेब फोन चालू आहे, मीटिंग करून बोलतो आपल्याशी. परंतु सर सातत्याने तुम्ही फोन करून बोलतो प्लीज. मी भेट घेऊन बोलतो, भेट घ्यायला आलोय साहेब. थोडंसं नॉर्मल काय भेट घेऊन बोलतो आपली. हा सर बोल. भेट घेऊन बोलतो. भाजपचे खासदार उन्मेष पाटील त्यांना यंदा आता तिकीट नाकारलेलं आहे. त्यांच्या ठिकाणी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे नाराज असलेले उन्मेष पाटील हे आता सामना कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. संजय राऊत यांच्या भेटीसाठी उन्मेष पाटील जे आहेत ते सध्या पोहोचलेले आहेत. भाजपनं तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. उन्मेष पाटील हे आता सामना कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी उन्मेष पाटील हे पोहोचलेले आहेत. प्राथमिक चर्चा जी आहे ती संजय राऊत यांच्यासोबत होईल. महाविकास आघाडीकडून अजूनही जळगावसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे उन्मेष पाटील जे आहेत ते इच्छुक आहेत. उन्मेष पाटील सामना कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. यंदा भाजपकडून त्यांना तिकीट जे आहे ते नाकारलेलं आहे. त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. अक्षय. शाली, खरं तर थोड्याच वेळापूर्वी उन्मेष पाटील जे आहेत ते आता सामना कार्यालयामध्ये संजय राऊत जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. खरं तर उन्मेष पाटील यांची तिकीट जी आहे ती लोकसभेसाठी भाजपकडनं कापण्यात आली. त्या ठिकाणी स्मिता वाघ यांना जी आहे ती संपूर्ण उमेदवारी दिलेली होती. त्यानंतर कुठेतरी उन्मेष पाटील जे आहेत ते नाराज असलेल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या समोर येत होत्या आणि त्यांनी अनेक वक्तव्य जी आहेत ती भाजप पक्ष संघटनेच्या विरोधात आणि नेत्यांच्या विरोधात सुद्धा केलेली होती. त्यामुळे काही दिवस जे आहेत ते उन्मेष पाटील भाजपमध्ये स्मिता वाघ यांचा प्रचार करताना दिसत नव्हते आणि थेट आता उन्मेष पाटील जे आहेत ते ठाकरे गटाच्या संपर्कात आलेले असल्याचं पाहायला मिळतंय. संजय सावंत जे ठाकरे गटाचे जळगावचे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी कुठेतरी उन्मेष पाटील यांची भेट जी आहे ती संजय राऊत यांच्याशी करून देताना पाहायला मिळत आहेत. सोबत संजय सावंत आणि उन्मेष पाटील हे दोघेही जे आहेत ते आता संजय राऊतांची भेट घ्यायला गेलेले आहेत आणि भेट घेऊन मी माझी प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना कळवेल असं देखील जे आहे ते उन्मेष पाटील यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. उन्मेष पाटील थोड्या वेळापूर्वी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री या मैत्री घरात गेलेले होते. परंतु संजय राऊत हे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता निघालेले होते. त्यामुळे तिथे भेट जी आहे ती संजय राऊतांची झालेली नाही. परंतु प्राथमिक चर्चा जी आहे ती संजय राऊत यांच्याशी उन्मेष पाटील हे करतील आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत उन्मेष पाटील यांचा संवाद होणार आहे. त्यामुळे ही पहिली प्राथमिक जी भेट आहे ती घेण्याकरता उन्मेष पाटील जे आहेत ते सामना कार्यालयात दाखल झालेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर जळगाव लोकसभा मतदारसंघ जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहे. परंतु जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये अजूनपर्यंत ठाकरे गटाचा उमेदवार जो आहे तो घोषित केलेला नाही. त्यामुळे उन्मेष पाटील यांना संधी मिळेल का हा देखील नक्कीच. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पाटील सध्या संजय राऊत यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. खरं तर आपण संजय राऊतांच्या भेटीला आलात सर, काय सांगाल? संजय राऊतांच्या भेटीला सर तुम्ही येत आहे. भेट उद्या बोलतो. स्मिता वाघ यांना तिकीट दिल्यामुळे तुम्ही नाराज वगैरे आहात? हो हो मी करतो फोन. सर, स्मिता वाघ यांना भाजपकडनं तिकीट दिल्यानंतर तुम्ही नाराज वगैरे झालात की काय? सर, बोला. साहेब फोन चालू आहे, मीटिंग करून बोलतो आपल्याशी. परंतु सर सातत्याने फोन करून बोलतो प्लीज. मी भेट घेऊन बोलतो, भेट घ्यायला आलोय साहेब. भेट घेऊन बोलतो. तर उन्मेष पाटलांसह भाजपचे 3 पदाधिकारी आता ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. किरण पवार, अमोल शिंदे, शिरीष चौधरी ठाकरे यांचा याच्यामध्ये समावेश आहे. उन्मेष पाटलांसह भाजपचे 3 पदाधिकारी ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. जळगावमध्ये भाजप नेत्यांची पदाधिकाऱ्यांची नाराजी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र उन्मेष पाटील समर्थक जे आहेत ते नाराज झालेले आहेत.